तर पेसक सेदरमध्ये आपण एक मस्जिदमध्ये तुम्ही बघाल मस्जिदमध्ये जेव्हा आपण स्टोरी बोलतो पेसक सेदरमध्ये तर तिकडे आपण चालू करतो आरामी ओव्वे दवी आणि सर्व स्टोरी जेव्हा पूर्ण या कॉविनोपासून चालू करतो आणि मग त्याला आकाश बरोबर कसा लव्हांकडून वाचवलं आणि सो ऑन. मग आपण कसे अवधीम झालो ए, आपण कसे अवधीम झालो आणि सर्व बरोबर ती पूर्ण स्टोरी आहे आणि मग अवधीन झाल्यानंतर सर्व एवढा त्रास झाला सर्वांना का त्यांनी आकाश बरोखूकडे ओरडले वेनीच आकला हशेम आणि त्यांनी ओरडले आणि त्यांनी ते क्राईड आउट टू हशेम ते आकाश बरोखुकडे त्यांनी मनापासून नमाज केली आणि हशेमने त्यांचं रडणे ऐकलं आणि त्यांना वाचलं इन सो ऑन. ए तर आपल्याला माहिती आहे त्याच्याबद्दल आपण बोललो होतो लास्ट टाइम ते एक आत्ताच काही महिन्याआधी लास्ट पेसाक सेदरमध्ये तुम्हाला माहिती आहे ए, ए, एक प्रिझनर होता अमेरिकामध्ये त्याला सोडले गेला रुबिशकिन त्याला किती 25 का 35 इयर्सची इम्प्रिझन मिळाली होती आणि 8 वर्षानंतर त्याला आकाश बरोखनी सोडलं म्हणजे ए, तर एनिवे तर लास्ट पेसाक सेदर त्यांनी जेलमध्ये केलं तर त्यांनी विचारलं सगळ्यांना कोणाला पाहिजे तर पेसाक सेदर आहे जेलमध्ये अमेरिकाच्या जेलमध्ये आणि त्यांनी अरेंज केलं पेसाक सेदर त्यांनी. तर तिकडे 8 लोक आले. 8 लोकांपैकी 5 लोक रिलिजियस होते, 3 लोक कम्प्लिटली नॉन रिलिजियस होते आणि त्यांना तोराचं काहीच नाही माहीत होतं. हे कम्प्लिटली एकदम लांब, तोराशी एकदम लांब होते ते. जेव्हा ए, तर त्यांनी पेसाक सेदर चालले एका बाजूला ते 5 रिलिजियस लोक बसले आणि एका बाजूला 3 नॉन रिलिजियस लोक आणि ते ना तेवढा त्यांना माहिती होतं इस्रायल आहेत जो अजून काय नव्हतं माहिती त्यांना. आणि ते जेलमध्ये त्यांनी पेसाक सेदर चालू केला, सगळे अरेंज केलं केलं होतं आणि रुबिशकिन त्यांनी चालू केली नमाज करायला, बोलायला. जेव्हा ते जेव्हा ते मस्जिदमध्ये वेनीच आकला हशेमकडे आले तेव्हा जेव्हा ते निचाकला हशेमकडे आले तेव्हा त्यांनी थांबवलं पेसक सेदर आणि तो बोलला काय ह्या पॉईंट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. बोलतात का जेव्हा आपण निचाकला हशेमकडे येतो तेव्हा आपण आकाश बरोखोनी नमाज करायचा टाईम आहे. जसं आकाश बरोखोनी इस्रायल लोकांना जे आपण मिtzराईममध्ये होतो आपण इजिप्तमध्ये होतो तेव्हा आपल्याला वाचवलं, तेव्हा आता पण कोणाला पण कसली पण गरज असेल आणि त्यांनी या जाग्यावर नमाज केली मनापासून तर आकाश बरोबर त्याचा ऐकतो. ती आपली ट्रेडिशन आहे आणि खूप लोकांना माहीत आहे आणि रब्बानी बोलतात का खूप लोकांना तो सेगुला आहे. खूप लोक थांबतात त्या पॉईंटवर आणि सर्व आपापली नमाज करतात. तर त्यांनी बोललं हा आपला टाईम आहे, सगळे आपण उभा राहूया आणि आकाश बरोबर मनापासून नमाज करूया आणि बेज्जत शेम तो आपल्याला जेलमधून काढून टाकेल. या जेलमध्ये ते कैदी आहेत. तर हे 9 कैदी होते तिकडे. तर लगेच तो उभा राहिला आणि नमाज करायला हशेमकडे नमाज ओरडायला हशेमला मनापासून ओरडायला मनापासून नमाज करायला तो उभा राहिला आणि अजून ते 3 जे तोरा मिtzvot पासून फार लांब होते ते पण उभे राहिले त्याच्यासोबत. पण बाकीचे ते 5 लोक होते
एका बाजूला ते नाही उभे राहिले. तर यांनी त्यांना विचारलं, हे तुम्ही तुम्ही का नाही उभा राहत? त्यांनी पहिल्या विचार, तू का नाही उभा राहस? या नमाज करायचा टाईम आहे आता. इट्स अ बिग ऑपॉर्च्युनिटी. एत रच्चोन, एत रच्चोन बोलतात. एत, दिस इज अ टाइम. रच्चोन, आकाश बरोबर आपले नमाज ऐकेल. तर एत रच्चोन आहे. एत रच्चोन आहे का नाही? तर तो बोलला, नाही मला माहिती आहे. तो बोला, मला माहिती आहे काय नाही. त्याची त्याच्या वकीलसोबत बात केली. तो बोलला त्याच्या वकीलसोबत. आणि त्याला माहिती आहे का तुला किती वर्षाची इम्प्रिझनमेंट मिळालंय आणि त्याला कोणताच चान्स नाही आहे सुटका व्हायला. तर मग काय मी नमाज करू? तर कुठे काय नमाज करू मी आता? मला माहिती आहे का तो नाही मी नाही सुटणार आहे जेलमधून. तर तो बोलला, त्याने दुसऱ्याला विचारला, तू काय बोलतोस, तू का नाही उठत नमाज करायला, आकाशभर करून ओरडायला, हाशेमकडं मनापासून ओरडायला. अं, तर तो बोलतोय, अरे कुठे काय, मला माहिती आहे काय होणार आहे. अजून एवढे माझ्याकडे चार्जेस लावले त्यांनी, काय जेलमध्ये सुटायचे काय चान्सेस नाहीत. पूर्ण इम्प्रिझन मिळाल्यानंतरच मला सुटका होईल आणि येते. तर मग काय अर्थ आहे ते? असं प्रत्येक माणसाने एक्सक्यूज बोलला आणि ते उभे नाही राहिले. त्यांनी नमाज नाही केली मनापासून. बाकीचे तीन होते आणि हा रुबिशकीन, ते तिघे जण उभे राहिले आणि रडायला लागले. हाशेमकडे ओरडायला लागले. आकाश बळको मनापासून, मनापासून रडायला लागले जोरजोरात. आणि हे तिघे नॉन रिलिजियस होते, त्यांना थोडा तर काहीच आयडिया नव्हती. तरी पण ते तिघे जेलमध्ये किती वर्ष आहेत ना माहीत, किती वर्ष होते ते. आणि रडायला लागले, ओरडायला लागले आणि मनापासून नमाज करता ते तिघे. आणि हा रुबिशकिन खूप वेळाने त्यांनी फुल मनापासून नमाज केली आणि येते. आणि भाऊ हशेम आणि त्यांनी सेदेर पूर्ण कंप्लीट केल्यानंतर, आणि थोड्या महिन्याआधी ए, जेव्हा ट्रम्प प्रेसिडेंट ऑफ युनायटेड अमेरिका, तो 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 आला, तर त्यांनी ह्या चौघांना माफी दिली आणि ते सुटले इम्प्रिझनमध्ये. कोण? हे चौघे ज्यांनी नमाज केली होती त्यांनी. आणि बाकीचे ते पाच अजूनपर्यंत जेलमध्ये आहेत. हे हे मी राव झेव येहुदा क्लाईनकडून ऐकली ही स्टोरी. आणि त्यांनी, या रावनी एका कोणत्या तरी अशाच शिऊरमध्ये एक मोठी स्पीचमध्ये त्यांनी ही स्टोरी सांगितली. तर त्याच्यापैकी एक माणूस आला आणि त्यांना बोलला, मला माहिती आहे स्टोरी, 100% झालेली स्टोरी, आणि तो ओळखतोय पण त्या माणसांना जे सुटले त्यांच्यापैकी कोणाला ओळखतोय. आणि त्यांनी पण ही स्टोरी सांगितली त्याला. आणि ते तिघे जे जे तोरापासून लांब, फार लांब होते, आता ते कम्प्लिटली रिलिजियस झालेत. तर वाऊ काशेम, प्रत्येक माणसाला माहीत पाहिजे का आपल्या नमाजीमध्ये खूप ताकद आहे, खूप त्याच्यामध्ये स्ट्रेंथ आहे. एत रचोनचे टायमिंग्स असतात. जसं नेईलाच्या वेळेला एत रचोन असतो. आणि नेईलाच्या वेळेला पण नमाज करणे बोलतात का, ऑफकोर्स सगळ्यांना माहिती आहे, त्याला काय बोलायची गरज नाही आहे. नेईलाच्या वेळेला, केल नोरा आलीला, तो टायमिंग. योम किपूरच्या दिवशी नेहिलाच्या केल नोरा आलीला जी नमाज करतो आपण, आणि नेहिलाचा असं तेव्हा येत रचनच असतो. जेव्हा शब्बातला जेव्हा स्त्री दिवा लावते, तेव्हा येत रचून असतो. बोलतात का जेव्हा ते दिवा विझतो तेव्हा पण येत रचून असतो. असे खूप टायमिंग्स असतात. जेव्हा माणसाला खूप राग आलेला असतो आणि तो कंट्रोल करतो स्वतःला आणि तो काय बोलत नाही, तेव्हा पण येत रचून असतं नमाज करायला. जेव्हा त्याला कुठेतरी बघायची फार इच्छा असते आणि तो स्वतः नाही बघत आणि स्वतःला कंट्रोल करतो, आणि ती गोष्ट जी आकाशबरोबर नाही पाहिजे ती ती नाही बघत, तेव्हा पण येत रचून असतो, तेव्हा पण नमाज करायला टायमिंग असतं.
जेव्हा लशोनाला बोलायची आपली इच्छा होते खूप आणि माणूस स्टॉप करत असतो त्याला, तेव्हा पण येत रचून असतो. असे खूप टाइम्स आहेत, खूप टायमिंग्स आहेत जेव्हा येत रचून असतं. तर वन ऑफ देम ए पेसाखमध्ये वन्स, वर्षातून एकदा, आणि खुचला आरेसला दोनदा असतं, जेव्हा वेणीच चाकला असे. तर मग ते प्रत्येकाने त्यांच्या आगादामध्ये लिहिलं पाहिजे. त्या आगादामध्ये लिहून ठेवलं पाहिजे त्या पॉईंटवर आल्यानंतर नमाज करायला. सर्कल केलं पाहिजे, थांबलं पाहिजे, नमाज केली पाहिजे, सगळ्यांना अपॉर्च्युनिटी दिली पाहिजे नमाज करायला. कारण तो पॉईंट फार इम्पॉर्टंट आहे. तो मिस नाही केला पाहिजे. वन्स अ इयर तो येतो आपल्याला, आउट ऑफ इस्रायल 2 टाईम ऑफकोर्स. स्वतःसाठीच नाही, दुसऱ्यांसाठी पण नमाज केली पाहिजे. प्रत्येक अख्ख्या जमातीसाठी, प्रत्येक यहुदीसाठी, इस्रायल लोकांसाठी, ऑफकोर्स गोईंसाठी पण आपण नमाज करतो. त्यांना पण सेव्ह करायला, अख्खा जग चांगल्याशी चालायला. तर मग तो पॉईंट आपण मिस नाही केलं पाहिजे. बेजात असे ह्या पेसाखमध्ये या फार कदोष टाईम आहे पेसाख सेदेरमध्ये. ते सगळे रघुवा पाहिजेत, सगळे काम पाहिजेत, आरामात घेतलं पाहिजे, घाई नाही केली पाहिजे. त्याच्याबद्दल बोलू लास्टला, एंड ऑफ द शिवला आपण याच्याबद्दल बोलूया. आपण लेट स्टार्ट विथ आर मिशनायत. आपण मिशनातमध्ये आपण मिशनातमध्ये थर्ड मिशनामध्ये आलो होतो. एम, आपण सेकंड मिशना कंप्लीट केला आणि थर्ड मिशना आपण चालू केला होता. आणि प्रॉब्लेम आपण तो त्याच्याबद्दल बोललो पण होतो. अम, आपण थर्ड मिशना करूया आणि मग आपण पुढे जाऊया. Bezrat Hashem. Um, let's see. हम्म, हम्म, हम्म. एक छान स्लाइड्स पण आहे दाखवायला तुम्हाला, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मिशना चांगल्याशी एक्सप्लेन केलेलं आहे. लेट्स सी इफ आय कॅन फाइंड इट. लेट्स सी. ओके, सो लेट्स रीड द मिशना आणि मग आपण पुढे जाऊया बेजात हशेम. ही- मत्ताई, शलोमेन. हम्म, ओके, ओके, let's read the Mishnah. מתי מבין אמו חגיגה? No. That's the third Mishnah. हा, इकडे डिफरंट लिहिलं आहे. माझ्या मिशनरच्या बुकमध्ये वेगळं आहे, स्लाईडमध्ये वेगळं आहे थोडासा. anyway. מתי מבין אמו חגיגה? בזמן שהוא בא בחול, בטהרה ובמועט, ובזמן שהוא בא בשבת, במרובה ובטומאה, אין מביאים עמו חגיגה. तर आपण याच्याबद्दल बोलतोय. कुर्बान पेसाख, कुर्बान पेसाख सोबत किंवा खगिगा आणतात. दुसरा बघू शकते, खगिगा म्हणजे फेस्टिव्ह मील ऑफरिंग, फेस्टिव्ह पीस ऑफरिंग. ओके, चालेल. फेस्टिवल ऑफरिंग बोलतात त्याला खगिगा. आणि ते केव्हा आणतात? पेसाखच्या ऑफरिंग सोबत. त्याच्याबद्दल आपण बोलतो इकडे. ओके, here it is. Just a moment. तर केव्हा केव्हा आणू शकतो आपण खगिगा, त्याच्याबद्दल लिहिलं आहे. कोण कंडिशन्स आहेत की खगिगा आणायला दरवेळेला नाही आणू शकत, पण केव्हा आणू शकतो आपण कोरबान पेसाख सोबत? जेव्हा पेसाखची जेव्हा पेसाख कोरबान पेसाख योम खोलला येतो तेव्हा, या तेव्हा आपण आणू शकतो. अम, मग मुवात पाहिजे, कमी पाहिजेत. फर्स्ट ऑफ ऑल कमी माणसं पाहिजेत.
कमी पेसाचे ऑफरिंग असतील, जास्त नसतील, तर हा पण आपण आणू शकतो खगिगाचा ऑफरिंग. समजा तर ग्रुप छोटा असेल आणि अजून अ, त्यांच्याकडे जास्त नसतील, तर मग ते आणू शकतात. अजून दुसरा कंडिशन आहे. सेकंड कंडिशन, ते खोलला पाहिजे, म्हणजे नॉर्मल दिवस पाहिजे, शब्बात नाही पाहिजे. शब्बातला नाही आणू शकत आपण पेसाखच्या ऑफरिंग सोबत. पण समज योम खोल असेल तर मग आणू शकतो. तिसरा बेताहारा, म्हणजे प्युरिटीमध्ये आणायला पाहिजे. ए, कारण मग तुम्ही विचाराल का मग पेसाख ऑफरिंग काही तुमामध्ये आणू शकतो? हां, समज द मेजॉरिटी ऑफ द कम्युनिटी तमे असेल, तर पेसाख ऑफरिंग पण आपण तुमामध्ये आणू शकतो. आपण बोललो ते लास्ट टाइम. पण खगिगामध्ये नाही, खगिगामध्ये नाही आणू शकत. प्युअरिटीच पाहिजे, कम्प्लिटली प्युअर पाहिजे, मगच आणू शकतो. सी इफ अनदर स्लाइड टू शो यू. मिनटा. ओके. एनिवे, आपण पुढच्या मिशनाला जाऊया. हे जात असे हो गया. हा गिगाबद्दल आहे का? इफ आय फाइंड द स्लाइड मी तर दाखवू शकेन. छान स्लाइड आहे, ज्याला एक्सप्लेन केलं आहे खगिगाचा आणि याच्यामध्ये फरक काय आहे. ओके, एनिवे. आम्ही कोरबान पेसख. ओके. ओके, फाईन. लेट्स गो द फर्स्ट नेक्स्ट मिशना. आपण त्याच्याबद्दल बोलूया. थ्री. द थर्ड मिशना. फोर्थ मिशना जाऊया आपण. बेझात हशेम. फोर्थ मिशना. खगिगा हिता बा मिनाचॉन. हा डिफरन्स आपण बघूया बेझात हशेम. 69 आहे का? ओके. जस्ट वन मोमेंट, एक मिनटं. आय थिंक मला स्लाईड मिळते, बेझात हशेम मला मिळाली तर चांगलं आहे. एनिवे. ओके, फाईन. ओके, हिअर वी मिळाली बघू हशेम. विल सी द स्लाईड. स्लाईड बघूया. Just one moment and you will see it. काल केला परत रोज सारखं सारखं तेच केलेला. चालू आहे मायक्रोफोन. ओके, बंद झालं. यो. ओके, तुम्ही इकडे स्लाईड बघू शकता. छान स्लाईड आहे. त्याच्यामध्ये एक्सप्लेन करतात खाविगा आणि याच्यामध्ये फरक काय आहे. ओके, हिअर इट इज. तुम्ही बघू शकता खागिगाच्या जो अर्पण आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काय फरक आहे. त्याच्यामध्ये मिशनामध्ये आपण बोललो का होल नॉर्मल दिवशी य आणू शकतो. मग त्या हारामध्ये आणू शकतो, म्हणजे तो प्युरिटी पाहिजे. आणि मग पूर्ण चिबूर, पूर्ण कम्युनिटी त्यावर पाहिजे. आणि बेमुआत, आणि छोटे असतील तर, कमी असतील तर बिझमान शेहुबा बेशब्बात. आणि कोण केव्हा नाही आणत, बेशब्बात, मेरुवे आणि बेतुमा. ऑपोजिट इज या. मग पुढचा मिशना आपण बघूया इथेच. पुढचा मिशना आपण बघूया. ज्याच्यानं आपण मिशना वाचूया आणि मग या स्लाईडवर जाऊया. वेजात असे मोमेंट. हिअर इट इज द नेक्स्ट मिशना. हिअर.
तुम्ही बघू शकता. आपण विल रीड द नेक्स्ट मिशना आणि मग तो आपण स्लाइड पण बघूया. ओके. חגיגה הייתה באה מן הבקר ומן הצאן ומן הכבשים ומן העזים, מן הזכרים ומן הנקבות ונאכלים לשני ימים. ते आपण बघूया. बघतो का खगिगाचं ऑफरिंग, द फेस्टिव्ह ऑफरिंग कोणत्या कोणत्या गोष्टींमधून आणतात? मिनाचोन हे फ्लॉकमधून आणतात, हर्डमधून आणतात. बकऱ्या, मेंढ्या, कोणता पण असेल, समजा ते मेल असेल, फिमेल असेल, डझंट मॅटर. आणि त्याला पेसाखच्या ऑफरिंगमध्ये फरक आहे. पेसाखच्या ऑफरिंगमध्ये आपण बोललो होतो का नुसता इझीम नाही तर की वसीम आणि फर्स्ट इयरचाच पाहिजे. तुम्ही कोणता पण नाही आणू शकत. पण अम, खगीगाच्या ऑफरिंगमध्ये फरक आहे. खगीच्या ऑफरिंगमध्ये ए, खगीच्या ऑफरिंगमध्ये तसं नाही आहे. वेगळे आपल्याला ऑप्शन्स आहेत आणि ते आपण करू शकतो. अं, आणि केव्हा आपण हे लास्ट टाइम बोललो होतो आपण, ती स्लाईड दाखवायची त्याच्यामध्ये जास्त इझी होतं बघायला आणि अंडरस्टँड करायला. तर आपण पुन्हा रिव्हिजन करते नाहीतरी थोडासा. तर आणि 2 दिवस आपण खाऊ शकतो. आणि दिवस आणि 1 रात्र पण पण पेसाखचं ऑफरिंगमध्ये एकच रात्र आपल्याला अलाउड आहे खायला, जास्त वेळ नाही अलाउड. जेव्हा आपण अरबा म्हणजे एरेफ खागला जेव्हा अर्पण देतो कोरबान पेसाख, तर तेव्हा लगेच रात्री खायचा मिचवा आहे आणि तो सकाळपर्यंत नाही राहिला पाहिजे. तर या स्लाईडमध्ये आपण बघतो खगिगाचा ऑफरिंगमध्ये काय काय. मिना चोन, मिना बकार, मिना क्वसीम, मिना एझीम, मिना झेखरीम, मिना नेकेवोत. हे सगळे टाईपचे खगिगाच्या ऑफरिंगमध्ये अलाउड आहेत. पण पेसाख, अनलाईक कोरबान पेसाख अनलाईक कोरबान पेसाख, ते नुसता से तमीम झखार बेंशना, मेल लॅम्ब नाही तर किड गोट लेस देन 1 year ओल्ड. मग केव्हा कोण खाऊ शकतो आपण पेसाखचा ऑफरिंगमध्ये? अम, केव्हा आपल्याला लावडे आपण बोललो त्याच्याबद्दल. हिअर यू कॅन सी इट इन द स्लाइड. यू कॅन सी इट जस्ट हिअर. केव्हा आपण खाऊ शकतो बघू शकतो, ते खायला अलाउड आहे. खगिगाचा 2 दिवस खाऊ शकतो. एरेफ पेसाख, पेसाख नाईट आणि फर्स्ट डे ऑफ पेसाख, हे 3 टाईम आहेत. पण कोरबान पेसाख नाही, नुसता पेसाख नाईटला त्या रात्री खाऊ शकतो आणि जाऊ अजून नाही खाऊ शकत. मग तुम्ही विचारा खुचला रेसला 2 दिवस असतं. नाही नाही, आपण बेतामिद्याजबद्दल बोलतोय ते इस्रायलमध्ये. त्याचा प्रश्न नाही. मग अम, तर मग इस्रायलमध्ये ऑफकोर्स बेतामिद्याशमध्ये अर्पण दिल्यानंतर पेसाख ऑफरिंग दिल्यानंतर ते त्याच रात्री खाऊ शकतो. आणि म्हणून दॅट्स द लिमिटेशन पेसाखमध्ये, पेसाख ऑफरिंगमध्ये आणि खगिगाच्या ऑफरिंगमध्ये जो डिफरन्स आहे मोठा. ओके. नाव विल गो टू द नेक्स्ट मिशना. मिरचे आशेम בשעה טובה ומוצלחת. आपण here it is. नेक्स्ट मिशना आपण जर वाचूया हा मिशना आणि नंतर आपण एक्सप्लेन करायला ट्राय करूया तो. הפסח ששחטו שלא לשמו בשבת חייב עליו חטאת, ושאר כל הזבחים לשם הפסח, אם אינן ראוין חייב, ואם ראוין הם, רבי אליעזר מחייב חטאת ורבי יהושע פוטר. אמר רבי אליעזר, מה עם הפסח שהוא מותר לשמו? כששינה את שמו חייב זבחים שהן אסורים לשמן, כששינה את שמן אינו דין שיהיה חייב. אמר לו רבי יהושע,
לא, אם אמרת בפסח ששינהו לדבר אסור, תאמר בזבחים ששינה לדבר מותר. אמר לו רבי אליעזר, אמורי הציבור יוכיחו שהן מותרין לשמן, ושוחט לשמן חייב. אמר לו רבי יהושע, לא, אם אמרת באמורי ציבור שיש להן קצבה, תאמר בפסח שאין לו קצבה. רבי מאיר אומר, אף השוחט לשם אמורי ציבור पतूर. फाईन हा मिशन थोडा मोठा आहे. आपण थोडासा एक्सप्लेन करायला ट्राय करूया, नाहीतर पुढच्या वेळेला कंटिन्यू करूया. बेजात हशेम खोला मोळीमध्ये पण शिवरी असतील नॉर्मल. आपण भाऊ हशेम मसेगत पिसाखीमध्ये जाऊत, तर मग पेसाखच्या मध्ये पेसाखचे लॉज अभ्यास करायला अजून मजा येईल आपल्याला, अजून एन्जॉय करता येईल. इट विल बी रिअली गुड. एकदम छोटा, एक मिनटं तुम्हाला दिसणार नाही. विल मेक इट स्मॉलर. ओके, जस्ट इट वोंट हेल्प. जस्ट वन मोमेंट. मला इंग्लिशमध्ये बघायला थोडा डिफिकल्ट कारण तो खूप बारीक आहे. विल ट्राय टू इन्क्रीज द साईज. ओके, आणि जस्ट इन्क्रीज द साईज म्हणजे तुम्हाला चांगल्याशी दिसेल. जस्ट वन मोमेंट. जस्ट बेअर विथ मी. ओके ओके, इज बेटर नाव. एक मिनिट, आय जस्ट फिक्स दिस तुमच्यासाठी. जस्ट वन मोमेंट अँड वी डन. ओके फाईन. जस्ट वी टू सीट. ओके, आता आय थिंक तुम्हाला चांगलाच दिसेल अजून. ओके, तर हा या मिशनामध्ये दोन पार्ट्स आपण केले. नेक्स्ट टाइम आपण पुढचा पार्टबद्दल बोलूया. आणि हा थोडासा याच्यामध्ये नुसता वाचूया, थोडासा अंडरस्टँड करूया, नाहीतर आपण छान पेसाकचे थोडासा पॉईंट्स बोलूया, विच विल बी व्हेरी हेल्पफुल आय थिंक. तर हा फिफ्थ मिशनामध्ये याच्यात थोडंसं डिस्कशन काइंड ऑफ, आणि जसं आपण आधी पण बघितलं सेकंड मिशनामध्ये काइंड ऑफ पिलपूल थोडासा दोन तीन रब्बानींबद्दल ते एकमेकांना डिस्कस करतात आणि ते कसे त्यांच्या कन्क्लुजनवर येतात ते थोडंसं आहे. आपण नाही त्याच्यामध्ये डीप जाणार, पण तरीसुद्धा जस्ट टू अंडरस्टँड, जस्ट टू त्याचा अर्थ समजून घेऊया काय बोलतात. फर्स्ट ऑफ ऑल तर डिस्कशन चालू होतं कशाबद्दल, कोरबान केव्हा दिलाय, एरेफ पेसाखला आणि शेलो लिश्मो. हा इंडियन जो लो लिश्मो जो आपण आधीपासून बघितला, लो लिश्मा तो ए, म्हणजे जेव्हा तो देताना कोरबान, तो विचार नाही करत हा कोरबान पेसाख आहे. तो काही दुसरा कोरबानबद्दल विचार करतो. नाही, त्यातून काहीतरी चूक होते. ती चूक होते, तो नॉट द फॉर द सेक ऑफ ए मिtzvot कोरबान पेसाख. आणि मग तो विचार नाही केला तर किती मोठा डिफरन्स होत आहे. म्हणजे माणूस बोलते का मी काय केलं, मी नुसता विचार केला माझ्या डोक्यामध्ये, मी काय बोललो, मी कोणाला काय केलं, मी काय नाही. पण विचारांनी पण एवढी मोठी गोष्ट होते. थॉट्स, विचार फार इम्पॉर्टंट आहेत. माणसाने विचार सांभाळायला पाहिजे. त्यांनी तर नाही, माझ्या डोक्यामध्ये विचार आले ते मी बोलून गेलो, काय फरक पडते नाही. एव्हरी थॉट काउंट्स. आणि इकडे पण
म्हणून आपण आधी पण त्याच्याबद्दल बोललो होतो मिशनातमध्ये का ए किती इम्पॉर्टंट आहे, किती इम्पॉर्टंट आहे ते लिश्मो, म्हणजे फॉर द सेक ऑफ हेवन, फॉर द सेक ऑफ दिस मिशना मी करतोय. ए ते किती इम्पॉर्टंट आहे. समज जर माणूस बोलतोय का नाही, जस्ट वन मोमेंट, सॉरी फॉर दॅट. ओके. समज जर माणूस बोलतोय का ए, काम, तो काय पण करतो ते विचार डोक्यामध्ये विचार आला तर बोलून गेला. नाहीतर आपण बघतो का कोणते कोणते गोष्टी माणसं फार फार सांभाळतात नाही बघायला. फॉर एक्झाम्पल सिरियल्स, पिक्चर, कारण त्याच्यामध्ये वाईट विचार येतात डोक्यामध्ये म्हणून. नाहीतर आजकाल खूप याच्यावर पण असतात, यूट्यूब वगैरेवर, आणि अजून काही काही गोष्टी आहेत बाकीचे पण. त्याच्यावर पण गोष्टी असतात जे माणूस बघतो आणि मग त्याच्या डोक्यात राहतं आणि मग वाईट विचार त्यात डोक्यामध्ये. तर मग त्याच्यापासून वाचायसाठी माणसाने किती ट्राय केलं पाहिजे. कारण आपण इकडे बघतो का कोरबान देताना त्याच्या डोक्यामध्ये विचार आला का तो हा कोरबान हा नाही आहे, दुसरा आहे. त्याच्याने पण तो कोरबान पसूल होतो. तर म्हणून आ, म्हणून मग किती फरक पडते माणसाचा समज जर काय विचार करतो त्याच्यावरून, किती मोठा डिफरन्स होतं. तर माणसाने त्याचा विचार सांभाळायला काय पण केलं पाहिजे, प्रयत्न केलं पाहिजे. बोलतात का दिवसभर माणूस जो विचार करतोय तो तेच त्याच्या डोक्यामध्ये राहील आणि तेच ते नंतर त्याला त्रास देईल, असे बोलतात राईट. तर म्हणून केव्हा पण माणूस, कोण पण, किंवा पण आपण काय पण करताना दिवसामध्ये त्याचे विचार चांगले ठेवायला बघितलं पाहिजे, ट्राय केलं पाहिजे का तो चांगल्याच गोष्टी बघतोय, उलट विचार नाही करत. आणि मग मग तो फरक पडेल. मग त्याचा डोक्यामध्ये नमाज करताना विचार नाही येणार उलट अँड सो ऑन. तर मग इकडे दॅट्स द, हा मिशना त्याच्याबद्दल बोलतोय का त्यांनी अर्पण देताना बरोबर अर्पण नाही दिला. त्यांनी विचार केला दुसरा अर्पण आहे. मग त्याच्याने त्याचा कोरबान पसूल झाला. आणि मग आता त्याला त्याचा पश्चाताप करायसाठी त्यांनी दुसरा अर्पण आणलं पाहिजे. खयाफ खातात दिले ना. समज जर माणूस अ, खासवे शलोम उलट गोष्ट करतोय शब्बातला, शब्बात खासवे शलोम शब्बातला, समज हातून चुकीने त्याचा तुटला शब्बात, तर त्यांनी त्याला खयाफ खातात, त्यांनी अर्पण आणलं पाहिजे. तसंच इथे पण समज जर पेसाखचा त्यांनी पेसाखला त्यांनी अर्पण आणला आणि त्यांनी विचार केला, ए, म्हणजे दुसरी गोष्ट केली त्यांनी. पेसाखचं अर्पण नाही, पण नुसता पेसाखचं अर्पण द्यायला अलाउड आहे, त्यांनी दुसरं अर्पण द्यायला अलाउड नाही आहे. तर जसं काय त्यांनी शब्दात तोडल्यासारखं होतंय. तर मग इकडे या मिशनामध्ये आपण बघतो का तो डिस्कशन त्याच्यावरच आहे का, एक मिनटं, तुम्ही ओमतोबला अलाव करता, पेसाखचा कोरबान आहे, मग कोरबान पेसाखला अलाउड येता द्यायला, पण त्यातून चूक झाली त्याची, त्यांनी उलट केलं. तर मे बी ते बरोबर असेल. मग त्याच्यावर आपण मे बी नेक्स्ट टाइम याच्यावर जास्त आपण कॉन्सन्ट्रेट करूया आणि त्याच्याबद्दल जास्त डिस्कस करूया का प्रत्येक राव प्रूफ करायला बघतंय का मिशनामध्ये हा मिशना काय का अलाउड आहे आणि का खयाब खातात आहे, का अलाउड आहे त्याला द्यायला का नाही, त्याला किती मोठे पनिशमेंट मिळाली पाहिजे, जसा का त्यांनी शब्दात तोडला का नाही तोडला. त्याच्याबद्दल आपण मे बी बेतात असे नेक्स्ट टाइम बघूया. आत्ता सध्या आपण जस्ट थोडासा पेसाखबद्दल बोलूया. पेसाखचे फार इम्पॉर्टंट पॉईंट्स. नाखोन, ऑफकोर्स पेसाखचा टाईम फार फास्ट जातो, खूप प्रिपरेशन असते. खसदे अशेम या वर्षी स्त्रियांसाठी फार मोठी अपॉर्च्युनिटी आहे, कारण त्यांना शब्दातला आराम मिळेल आणि पेसाखचा सेदेरमध्ये ते कम्प्लिटली रिफ्रेश असतील. नाही का एव्हरी इयर, नाहीतरी पूर्ण दिवस काम करून पेसाखच्या एरेव एरेफ पेसाखला
फार धडपड असते, फार डिफिकल्ट असतं आणि मग पेसेक सेदेर असतं. जो फर्स्ट बॉर्न असतं तो उपवास करतात आणि ज्यांच्याकडे सियू मसेखेत नाही आहे, म्हणजे कोणतं तरी गेमाळतं पुस्तक नाही तर कोणते तरी त्याची सियूम फिनिश नाही करत आणि मग त्याचे सियू मसेखेतचा सेवदा नाही करत, तर ए, सियू मसेखेतचा सेवदा नाही करत, तर मग अलाउड नाही त्याला उपास सोडायला. मग आणि मग तो फर्स्ट बॉर्न असतं तो उपास करतो केव्हा केव्हा. पण यावर्षी शब्बात येते, शब्बातला उपास नाही आहे. तर मग ऑफकोर्स सगळेजण खुश असतील, आनंदित असतील. आय होप शब्बातला झोप काढली पाहिजे थोडीशी मधी. बहुतेकांना बोलायची गरज नाही आहे, पण नॉर्मली इट्स गुड आयडिया. म्हणजे मग पेसाखच्या सेदेर चांगल्याशी होईल, आरामात होईल. खुचला अरेचला आउट ऑफ इस्रायलला 2 दिवस करतात, तर एक दिवस चूक झाली तर दुसऱ्या दिवशी पण ती फिक्स करता येते. फाईन, चूक नाही झाली पाहिजे, ऑफकोर्स नाही झाली पाहिजे, पण सेकंड चान्स मिळतं. ए, जसं वॉटेवर तर पण पहिल्या दिवसाचं पण ट्राय केलं पाहिजे, सगळं नीट होईल, सुरळीत होईल. आधीशीच थोडासा अभ्यास केला पाहिजे. पेसाकचा तो आगादा उघडला पाहिजे. जिकडे रेडी पेसाकचा टेबल रेडी आहे, तिकडे आगादा आगादा उघडून त्याच्यामध्ये चेक केलं पाहिजे काय काय गोष्टी आहेत. थोडंसं त्याच्याबद्दल वाचलं पाहिजे, मार्किंग केले पाहिजे, जिकडे आपण थांबलं पाहिजे, बोललं पाहिजेत. थोडासा होमवर्क केला पाहिजे. त्याच्याने सगळं आरामात सुरळीत जातं. समज मुलं असतील घरी, तर त्यांना एंटरटेन करायला पण माणसाने डिस्कशन्समध्ये नाही गेलं पाहिजे. केव्हा केव्हा मोठे माणसं असतील, मोठी मुलं असतील, तर ते डिस्कशनमध्ये जाऊ शकतात जास्त डीप. पण आजी आजोबाचा काम असतं त्यांना दाखवायचा किती ते आनंदित आहेत, किती किती सिमखा आहेत. आणि जसं आपण बोलतो का, आपण मिtzrayimमधून बाहेर आलो आणि कोण कोण आलं बाहेर आणि मग आपण बाहेर आलो. तर आपण आधी ए, आपण आधी बाहेर आलो, म्हणजे वाटलं पाहिजे प्रत्येकाला का तो स्वतः बाहेर आला. जसं तुम्हाला माहिती आहे ती राव लेवी इत्साक मी बर्दिचौची सिपूर ती स्टोरी आहे. त्याच्यामध्ये त्याला दुसऱ्या दिवशी बातकोल आली आणि म्हणजे आकाश बळकून करून वरून हेवन वरून आवाज आला पेसाक सदैरला का अबी लेवी इत्साक मी बर्दिचौच्या पेक्षा त्या ए, या, यंकले यंकले तो त्याचा अ, त्याचा सेदर जास्त चांगला होता. जो गावाच्या कोपऱ्यामध्ये राहतो त्याचा सेदर अजून चांगला होता. तर त्यांनी राफबीनी सगळ्यांकडे बघितलं तर कोणालाच नाही आवाज आला, नुसतं त्यालाच आला तो आवाज. तर मग त्याला कळलं का ते आकाश बळकूने त्याला सांगितलं वरून बातकोल आणि त्याला समजलं. तर शब्दात संपल्यानंतर तो गेला बघायला, कोण आहे हा? अ, अंकल आहे म्हणजे याकोब. याकोब जो एंड ऑफ द विलेज सिटी राहतोय. त्यांनी जाऊन विचारला का, एका घरी असा पडका घर होता, तिथे जाऊन ठोकला दरवाजा आणि विचारला का इकडे याकोब राहतोय का? तर त्याची ती बाय त्याच्या स्त्रीनी दरवाजा उघडला. ती बोलते हो, 1 मिनटं थांब, 1 मिनटं थांब. आणि लगेच त्याला ए पाणी भरण्याचा आवाज आला, पाण्याच्या बालदीचा आवाज आला आतून, आणि पाणी पडण्याचा आवाज जोरात, आणि मग कोणातरी ओरडला, ओरडाओरडी जोर जोरात, काय पाहिजे काय पाहिजे. तर मग ती बाई त्या माणसाला बोलते, उठ राब्बी आलंय तुला पनिश करायला. राब्बी आलंय तुला पनिशमेंट द्यायला, उठ आता तरी बेवड्या. कशा झोपून राहतो अख्खा दिवस, रात्र झोपून राहतो. उठ, राब्बी तुला पनिश करायला आलाय, जा दरवाजाकडे जा, राब्बी आलाय मोठा. तर तो लगेच, तो माणूस कसं तरी उलट हळूहळू चालत चालत दरवाजाकडे येतो, दरवाजा उघडतो आणि बघतो तर राब्बी. तर लगेच तिच्या समोर पडतो आणि बोलतो, माफ कर मला, मी काय नाही केलंय, मी चूक नाही केलंय, मला माफ कर, मला नको पनिश करूस, मला नको शिक्षा देऊस.
तर हा राब्बी बोलतोय, थांब ना, मी तुला शिक्षा द्यायला नाही आलोय. तो बोलतोय, नाही राब्बी, माफ कर, मला काय नाही माहीत, मी काय चूक नाही केली. माझी चूक होते, पण मी काय करू. त्याने हात्या एका तरी शांत करतो राब्बी. राबलेबीचा त्याला शांत करतो. आणि मग त्याला बोलतो, नाही मिसता काय ते विचारायला आलं तुला. तो ते ये घरी ये, कसं तरी ते पडका घर असतं, एक छोटासा बसायला जागा असतं. तो बोलतो का, राबी त्याला विचारतं का, काय काय तू काय, तुझा सेदेर कसा होता पेसाखचा. पेसाखचा सेदेर काय होता तुझा. तो बोलते, तो बोलायला तो थोडीशी, आणि समजत होता का तो एकदम दारू पिलेला होता आणि आत्ताच उतरली त्याची दारू कम्प्लिटली. आणि अजूनपर्यंत त्याच्यामध्ये तो नशेमध्ये आहे, पण कमी झालंय. तर राव त्याला विचारतो, कसा होता तो सेदेर. तर तो बोलतो, अरे काय विचारू नको, काल तो बाहेर कुठे असंच चालला होता, त्यांनी बघितलं सगळी गडबडीमध्ये धडपड चाललंय. त्याने विचारलं कोणाला तरी, काय चाललंय एवढे माणसं गडबडीत कशाला आहेत. ते कोणते ते बोलतंय, हे तुला माहित नाही, पेसाख आहे आज रात्री. पेसाखची गडबड आहे. पेसाखची, पेसाखचं सेदेर आहे. पेसाख आहे म्हणून गडबड आहे. तुझे पेसाख, आज पेसाख आहे, वाव, माझ्या लक्षातच नाही आलं, मला माहीतच नाही. तो घरी गेला आणि आता लवकरच पेसाख चालू होणार आहे. आणि त्या मोमेंटला त्याची बायको बोलली, हा आलात घरी, जरा हे काय, काय लावलंय, पेसाख आहे आणि काय नाही केले, हे कुठे ते कुठे आणलेस, काहीच नाही तुझ्याकडे. अं, तर तो ते एक्सप्लेन करतो, बोलते काय मी विसरलो, मला लक्षात नाही आलं का आज पेसाख आहे. असं त्यांचा पेसाख सेदर. एनिवे, तर ते कसं तरी ते रेडी झाले, कुठून तरी मच्छोत मिळाले, कसे तरी रेडी रेडी केले. तिच्या बायकोनी ऑलरेडी अरेंज केलं होतं, कारण माहिती आहे का, तो काय हा माणूस लक्षच नाही देत घरी. अख्खा टाइम पिऊन कुठेतरी पडलेला असतो. तर एनिवे, मग तो बोलतोय पण राबीला बोलवतो, मी घरी आलो, मी बघितलं का सगळा टेबल सेट आहे, मस्त माझ्या बायकोनी सेट केले, एकदम ती राणीसारखी चांगले कपडे घालून बसले, आणि ती स्माईल पण करते. त्याच्यासाठी स्माईल पण करते म्हणजे इट्स अ बिग थिंग. आणि मला एकदम वाटलं वाव. आणि तर त्यांनी कशी तरी बाटलीचं अरेंज केलं, त्याला माहिती आहे का याईन पियाची असते, त्यांनी कशी तरी बाटली अरेंज केली. आणि तर पेसाक सेदेर चालू झाला, तर त्याची बायको बोलली, चल लवकर कर पेसाक सेदेर, हे काय झोपून राहतो. तो कसा तरी उठला, त्याने बघितलं, वाव, एवढा सगळं अरेंज्ड आहे. त्याने लगेच ए, याईन घेतली आणि बोलला, आकाश बरोबर हो, मला माहिती आहे, तू आम्हाला काढलंस, मित्रांमध्ये आम्ही अवधीम होतो, आणि त्याच्यातून तू आम्हाला बाहेर काढलंस, आणि तुम्ही आम्हाला सुटका दिलीस, सुटका दिली त्या स्लेवरीमधून, आणि त्या गुलामीमधून आम्हाला सुटका दिलीस. तर म्हणून आम्ही तुझे फार आभारी आहोत, आणि त्याच्यासाठी आम्ही याईनचे कप पितो. आणि त्यांनी तसे अं, बाटली लावली तोंडाला आणि प्यायला, आणि हाशेम बोलला, तुझा रब्बा हाशेम, तुने आम्हाला वाचवल्याबद्दल, आणि एवढा मोठा मिचवा दिलास आम्हाला करायला. आणि घेऊन तो झोपून गेला, जो पडला बेडवर आणि झोपला. हा माझा तो बोलते सेदूर होता, मला माहित नाही, अजून काहीच नाही येत, मला वाचता नाही येत, काय नाही येत. तर मग मी काय करू, मी असा कसं सेदेर करून टाकला. तर राबेली चाक बर्दीचोफ त्याला बोलले का, तुझा सेदेर फार छान होता, आकाश बरोबर तुझा सेदेर खूप आवडला, कारण त्याच्यामध्ये त्यांनी मेन पॉईंट त्यांनी सांगितलं होतं. फाईन, आपण नाही बोलत असं सेदेर करायला, ऑफकोर्स आपल्याला खूप गोष्टी बोलले पाहिजेत, पण जस्ट टू गेट अ पॉईंट, का माणसानी कधी कधी त्याच्यामध्ये तो बिझी असतो गोष्टींमध्ये, पण तो मेन पॉईंट विसरतो. आकाश बरुखुल हाशेमला बोलायला का, त्यांनी आपल्याला इजिप्तमधून मिच्राईममधून बाहेर काढलं. मग आपण करपासचा मारोरचा मिचवा आहे, मारोर खायचा मच्छासोबत, मच्छा कशाला खातो, कारण आपण मिच्राईममधून बाहेर आलो आणि टाईम नव्हता. मच्छा तो पीठ आहे त्याच्यामध्ये ते फुगायला अजूनपर्यंत टाईम नव्हता, आणि ते घाईमधून बाहेर आले.
आणि त्याच्यातून हकालून भरून आपल्याला बाहेर काढला स्लेव्हरीमधून, आणि मग आपण ते सर्व ती स्टोरी नीट लॅफनी टू अंडरस्टँड करून ते आतमध्ये टाकली पाहिजे. फाईन, फॅमिली असते केव्हा केव्हा आणि खूप गडबड असते, पण मेन पॉईंट्स विसरले नाही पाहिजेत. मेन पॉईंटकडे लक्ष दिलं पाहिजे. आशेमला तुदाला बबोलायचा मनापासून, ते कधीच नाही विसरलं पाहिजे. आणि मेन अजून एक फार इम्पॉर्टंट थिंग आहे का, रागवलं नाही पाहिजे अख्ख्या रात्र. रागवलं नाही पाहिजे. राग फार वाईट गोष्ट आहे. आणि समज माणसाला खासवे शलोम राग आला, तर त्याची पूर्ण जे पण सेदेरचा जे पण त्यांनी रेडी केले, जे पण त्याचे आलो, जे पण ज्या पण लेवलला तो पोचलाय, ते सगळे जसे काय खाली येतात. आणि तेच नाही, त्याच्या खासवे शलोम आवेरा होऊ शकते. आवेरा कन्सेप्ट बोलतात, इट्स लाईक आयडल वर्शिप. फाईन, मी स्वतःला बोलतोय, मी ना तुम्हाला बोलत, मी स्वतःला बोलतोय का माणसानी ट्राय केलं पाहिजे. आणि त्याच मोमेंटला आपल्याला फार मोठे मोठे टेस्ट असतात, मोठे मोठे निसियोनोत असतात, आणि काहीतरी होतं, याईन सांडतं. कोणी नवीन सूट घेतला असेल तर त्याच्यावर, त्याच्या नवीन सूटवर याईन पडते, तर त्याला ऑफकोर्स राग येतोय. पण म्हणून माणसं असतात जे समाधान नमाजीवर आल्यानंतर वेगळे कपडे घालतात सेदेसाठी, म्हणजे ते त्यांना राग नाही येणार. कारण त्यांच्या नवीन कपड्यांवर समज जर डाग पडले, आणि खूप चान्सेस असतात डाग पडायला, कारण ते बा सिवानी पितात याईन. जसं का राजे महाराजे आपले इंडियामध्ये कसे पियायचे तसे पितात याईन. तर मग इकडे पण तेव्हा आपण सांभाळलं पाहिजे का राग यासाठी कोणतीच याची हे नाही दिली, चान्स नाही दिले पाहिजे. आधीचीच रेडी पाहिजे. माहीत पाहिजे की काय पण होऊ शकते, उलट सगळं गोष्ट घडू शकते. जे आपल्याला पाहिजे ते नाही होणार. त्याच अंडरस्टँडिंग राहायला पाहिजे. आणि एक्सपेक्टेशन्स पण जास्त नाही पाहिजेत. किंवा की माणूस जास्त एक्सपेक्ट करतं का असं होईल आणि मला देतील. आणि जसं वय वाढतं माणसाचं, तेवढं जास्त त्याला कवोद लागतं. त्याला जास्त मान सन्मानच्या मागं लागतो माणूस. त्याला मान पाहिजे असतं दुसऱ्यांचा. तर मग आपण सांभाळलं पाहिजे का, नाही मान दिलं तरी पण रागवलं नाही पाहिजे. का मला पहिले का नाही दिलं, त्याला कशाला पहिले दिलं, मला पहिले द्यायला पाहिजे होते, माझ्यासमोर का नाही केलं. तर एनिवे, माझ्या बायकोने माझ्याकडे का नाही लक्ष दिलं, त्या दुसऱ्याकडे कशाला लक्ष देऊन त्याला कशाला दिलं. थांब, कोणती पण गोष्ट समोर येऊ शकते उलट-सुलट. पण त्या मोमेंटला माणसाने सांभाळलं पाहिजे. राग नाही आला पाहिजे त्याला. आरामात घेतलं पाहिजे. आणि जे मेन थिंग आहे त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. बाजूला अगाधा पाहिजे आणि त्याच्यामध्ये बिझी पाहिजे माणूस पूर्ण टाईम. म्हणजे मग ते दुसऱ्यांकडे लक्ष नाही देणार. उलट-सुलट झालं तरी पण तो स्वतःचं वाचतोय, स्वतःचं करतोय, आरामात करतोय. कारण तो दुसऱ्यांकडे असताना जास्त तुझ्या कंट्रोलमध्ये जास्त गोष्टी नसतात. तर मग ते सुरळीत सर्व नीट झालं पाहिजे. तीच आपली नमाज आत्ताशीच केली पाहिजे का सर्व नीट आरामात होत झालं पाहिजे. एनिवे, आपण विल फिनिश दिस शुअर बाय सेईंग द स्मॉल प्रेयर ॲज युजल. तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता. מודה לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש, ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים. אני משכים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים. אני עמל והם עמלים. אני עמל ומקבל שכר והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים. אני רץ לחיי העולם הבא והם רצים לבאר שחת. שנאמר ואתה אלוהים תורידם לבאר שחת, אנשי דמים ומרמה לא יחצו ימיהם ואני אפתח בך. בעזרת השם, I really hope סגנית פסח फार כשר ושמח זה. חג שמח סגנה. आणि पेसाख कशेर सोप सगळेजणच काळजी घेतील का त्यांचे मच्छोत कशेर असतील, चांगले मच्छोत असतील, त्याच्यामध्ये अजिबात खामेच नसेल. आणि कोणत्याच गोष्टीमध्ये खामेच नसेल. कारण सगळ्यात जास्त भीती असते खामेच असणे इज मच्छोत. तर म्हणून माणसाने ट्राय केलं पाहिजे सगळ्यात चांगल्या अक्षरचे, सगळ्यात चांगले मच्छोत, सगळ्यात महागायचे ते मच्छोत वापरले पाहिजेत. पूर्ण पेसाखमध्ये फर्स्ट डे, ऑफकोर्स फर्स्ट डेला पण, आणि पूर्ण पेसाखमध्ये पण.
कारण बोलतात का सगळ्यात दुसऱ्या गोष्टींमध्ये प्रश्नच नाही आहेत, पण खमेच कुठे मिळू शकते माणसाला? मच्छोतमध्ये. मच्छोत सगळ्यात चांगल्या क्वालिटीची वापरा. शिमुरा माचवा कोणाकडे मिळू शकेल तर शिमुरा माचवा वापरे जास्त चांगला आहे. तर ए, सगळ्यांना ए, पेसाख कशे वे समेख. तुझा रब्बा. आणि क्लिनिंगमध्ये पण हॅव अ नाईस क्लिनिंग, आरामात करा. प्रेशरमध्ये नाही. फास्ट प्रेशर असतो ऑफकोर्स, पण तरीसुद्धा ए, आरामात केलं पाहिजे. रागवलं नाही पाहिजे. जसं आहे बोललो का राग येणे इज मच वर्स दॅन इटिंग खामेच. तर किती त्याची स्टेटस बघा कुठच्या कुठे आहे. पण नाही रागवायचं मोर इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ऑफकोर्स खामेच पण नाही खाल्ला पाहिजे, पण अ, सांभाळलं पाहिजे आणि आरामात घेतलं पाहिजे. सो कोल तू वे खजाको भाऊ फॉर कमिंग आणि שבת שלום וחג פסח שמח. הכל טוב.